नमस्कार. विभाज्यता धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या भाग 4 मधील विभाज्यतेच्या कसोट्यावर आधारित काही गणितांचा सराव करणार आहोत. म्हणजेच 7 आणि 6 च्या विभाज्यतेच्या कसोट्यांवरील सराव गणिते. खालील संख्यांची 6 ने विभाज्य आणि 7 ने विभाज्य अशी विभागणी करा. संख्या आहेत 336, 210, 273, 1338 आणि 952. सर्वात प्रथम पाहूया 336. 6 ची विभाज्यता कसोटी आपल्याला माहिती आहे. 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी जर ही संख्या विभाज्य असेल तरच ती 6 ने विभाज्य असते. 2 साठी समसंख्या म्हणजे 336 2 ने विभाज्य आहे. आपण इथे छोट्या ह्याच्यात लिहू 2 ने विभाज्य आहे. 336 3 ने आहे का नाही हे पाहायचं असेल तर आपल्याला यांची बेरीज करायची. 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 ला 3 निशेष भाग जातो म्हणजे 3 ने सुद्धा ही विभाज्य आहे आणि म्हणजेच ही 6 ने विभाज्य आहे. 7 ची विभाज्यता कसोटी आपल्याला पाहिजे आहे. आपण या संख्येला 2 संख्यांमध्ये वेगळे करणार आहोत. शेवटचा अंक वेगळा आणि राहिलेले अंक एकत्र अशी एक संख्या म्हणजे 33 आणि 6. 6 ची दुप्पट आपण 33 मधून वजा करणार आहोत. 6 ची दुप्पट आहे 12. 33 मधून वजा केल्यानंतर मिळतात 21. 21 ला 7 ने निशेष भाग जातो का? हो जातो. म्हणजेच 336 ला सुद्धा 7 ने निशेष भाग जाणार आहे. 210 ला 2 ने भाग जातो. हो समसंख्या आहे. शेवटचा अंक समसंख्या आहे म्हणजेच ही संख्या 2 ने विभाज्य आहे. 3 साठी सर्व अंकांची बेरीज 2 अधिक 1 3. 3 ला 3 ने निशेष भाग जातो म्हणजेच 210 ला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो. ही संख्या 3 ने विभाज्य आहे. ही संख्या 2 ने विभाज्य आहे म्हणजेच ही संख्या 6 ने सुद्धा विभाज्य आहे. 7 साठी पाहूयात. 210 ला आपण वेगवेगळे केलेला आहे. 21 आणि 0. 0 ची दुप्पट 0च. 21 मधून 0 वजा केले मिळाले 21. 21 ला 7 ने निशेष भाग जातो म्हणजेच 210 ला सुद्धा 7 ने निशेष भाग जाणार. 273 शेवटचा अंक आहे 3. विषम संख्या म्हणजेच याला 2 ने भाग जाणार नाही. 2 ने निशेष भाग जाणार नाही म्हणजेच ही 2 ने विभाज्य नाही आहे आणि 2 किंवा 3 पैकी एकाही कोणत्याही संख्येने जर ती विभाज्य नसेल तर ती 6 ने सुद्धा विभाज्य नाही. 273 आपण यांची विभागणी केलेली आहे 2 संख्यांमध्ये 27 आणि 3. 3 ची दुप्पट आहे 6. 27 मधून 6 गेले राहिले 21. 21 ला 7 ने निशेष भाग जातो म्हणजेच 273 ला 7 ने निशेष भाग जाणार. 273 7 ने विभाज्य आहे. 1338 1338 शेवटचा अंक सम म्हणजे 2 ने निशेष भाग जाणार. अंकांची बेरीज 8 अधिक 1 9 विसरून जाऊ. राहिले 3 अधिक 3 6. 6 ला 3 ने निशेष भाग जातो. हो जातो. म्हणजेच 2 आणि 3 या दोन्हीनी याला निशेष भाग जातो म्हणजेच ही 6 ने विभाज्य आहे. आता आपण इथे 7 ची कसोटी पाहूया. 7 च्या कसोटीसाठी आपल्याला ही संख्या 2 संख्यांमध्ये वेगळी करायची आहे. 133 आणि 8. 8 ची दुप्पट आहे 16. 16 33 मधून वजा केल्यावर आपल्याला मिळणार आहेत 117. आता पुन्हा आपण यांना वेगळं करणार आहोत 11 आणि 7. 7 ची दुप्पट आहे 14. 14 आपण यातून वजा केल्यावर आपल्याला मिळतात वजा 3. 3 ला 7 ने निशेष भाग जात नाही म्हणजेच या पूर्ण संख्येला 7 ने निशेष भाग जाणार नाही आणि ती 7 ने विभाज्य नाही. 952 शेवटचा अंक 2. समसंख्या 2 ने विभाज्य. 9 बाजूला काढले 5 अधिक 2 7. 7 ला 3 ने निशेष भाग जात नाही म्हणजेच
3 ने विभाज्य नाही, 3 ने विभाज्य नाही म्हणजेच 6 ने विभाज्य नाही. 952 ला आपण 2 संख्यांमध्ये विभागलेला आहे, 95 आणि 2. 2 ची दुप्पट आहे 4, 4 वजा केल्यावर राहतात 91. 91 ची पुन्हा 2 मध्ये आपण विभागणी करूया, 9 आणि 1. 1 ची दुप्पट आहे 2, 2 वजा केल्यावर राहतात 7, 7 ला 7 ने निशेष भाग जातो म्हणजेच 952 7 ने विभाज्य आहे. विभाज्यता धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.